नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारी इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करतोय. सर्व कृषी बंधूंना, सर्व अॅग्रिकॉसना, मित्र आणि मैत्रिणींना माझा सप्रेम नमस्कार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत या ठिकाणी कृषी सेवा परीक्षा, मुख्य परीक्षा, त्यानंतर इंटरव्ह्यू घेण्यात आला होता आणि आता फायनल रिझल्ट त्यांनी गुणवत्ता यादी रँक वाईज लावलेली आहे. अजून त्यामध्ये काही कमी जास्त होणार आहे. त्यानंतर तुमचं कास्ट वाईज मेरिट लागेल आणि तुमचं कोणत्या पदावरती सिलेक्शन झालेलं आहे अशी संपूर्ण अंतिम निवड यादी या ठिकाणी अजून जाहीर झालेली नाही. तत्पूर्वी त्यांनी काही पसंती क्रमांक मागवलेले आहेत, त्याबाबतचे काही नियम या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या आता मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे. त्यामध्ये सहाय्यक आयुक्ताचं पद आहे. त्या पदाकरता इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल सुद्धा केलेला असतील. त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती एक चांगली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहेत. या बॅच मध्ये दोन प्रकार आहेत, टेक्निकल आहे आणि टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल अशा दोन बॅच या ठिकाणी देण्यात येत आहेत. टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल ही 4,999 रुपयामध्ये बॅच आहे आणि फक्त नॉन टेक्निकलची बॅच जी आहे ती 2,499 रुपयामध्ये आपल्याला देण्यात आलेली आहे. या दोन्ही बॅच विद्यार्थी मित्रांनो चांगल्या तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला शिकवणी होणार आहे. प्लस तुमचा सराव प्रश्नसंच देखील तुमचा खूप करून घेतला जाईल, सराव करून घेतला जाईल. दुसरी गोष्ट, कलमी जी आहे ती ट्रिकच्या माध्यमातून तुम्हाला शिकवले जातील. कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास कशा पद्धतीने लक्षात ठेवायचा, करायचा आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा कशी मिळवायची त्या संदर्भात या बॅच मध्ये तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. विद्यार्थी मित्रांनो, ही बॅच घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून संपूर्ण माहिती घेऊ शकता. आपल्या मूळ मुद्द्याकडे आपण या ठिकाणी येऊया. बघा, हे प्रसिद्धी पत्रक आहे 10 फेब्रुवारी 2026. काल रिझल्ट लागला. कोणाचा? पूर्व झाली, मुख्य झाली आणि मुलाखत होऊन त्यानंतर या ठिकाणी त्यांनी रिझल्ट लावलेला आहे. ते शुद्धीपत्रक या ठिकाणी आहे. परंतु यामध्ये काही गोष्टी पसंती क्रमांकाबाबत असतील आणि निकालाबाबत असतील ते या ठिकाणी सांगितलेले आहेत. बघा, 3 ते 6 फेब्रुवारी 2026 आणि दिनांक 10 फेब्रुवारी 2026 या कालावधीत जे काही या ठिकाणी मुलाखत घेतले होते ते मुलाखती या ठिकाणी त्यांनी दिलेल्या पत्त्यावरती झाल्या. त्यानंतर आता सध्याची परिस्थिती जी आहे ती सर्वसाधारण गुणवत्ता यादी या ठिकाणी निवड तात्पुरत्या स्वरूपाची या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. अर्जामधील जे काही विविध दाव्यानुसार या ठिकाणी तुम्हाला अनुषंगाने अंतिम निकालपूर्वी जी प्रमाणपत्रे, कागदपत्रे पडताळणीसाठी करण्याकरता उमेदवारांच्या दाव्यामध्ये काही बदल होऊ शकतो. त्यामुळे ती अंतिम नाहीये, ती संभाव्य आहे, तात्पुरती आहे. या ठिकाणी हे लक्षात घ्या. त्यानंतर प्रस्तुत गुणवत्ता यादी मध्ये या ठिकाणी काय सांगितले त्यांनी की यादीमध्ये न्यायालय न्यायाधिकरणात जे काय करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणावरील अंतिम या ठिकाणी न्याय निर्णयाच्या तसेच अनुषंगिक बाबीवरील निर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आलेली आहे असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे की जेणेकरून नंतर काही अडचणी या ठिकाणी येऊ नयेत म्हणून त्यांनी तो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. असं म्हणायला देखील काही अडचण नाही, कारण वेगवेगळ्या दाव्यानुसार निर्णय देखील बदलू शकतात. त्यामुळे त्यांनी तो या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे. प्रस्तुत परीक्षेच्या अधिसूचित संवर्ग पसंती क्रमांकाबाबत जो काय प्रेफरन्स नंबर तुम्हाला द्यायचा आहे त्याच्याबाबत तुम्हाला विकल्प सादर करण्याकरता तुम्हाला या ऑनलाईन फॅकल्टी म्हणजे तुम्ही एकदा एमपीसीच्या प्रोफाईलवरती गेलात तर ऑनलाईन फॅकल्टी त्याच्यावरती क्लिक करून विकल्प सादर करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्स पोस्ट प्रेफरन्स लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ती तारीख लक्षात ठेवा 12 फेब्रुवारी 2026 दुपारी 12 वाजल्यापासून ते 18 फेब्रुवारी 2026 म्हणजे तुम्हाला हे 6 दिवस या ठिकाणी प्रेफरन्स देण्यासाठी, पोस्ट प्रेफरन्स देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्या दिवसात तुमचं हे कंटिन्यू करा. जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारांकडून विविध पद्धतीने प्राप्त पसंती क्रमांक जर कशा पद्धतीने करायचं आहे तर बघा, वेब लिंकद्वारे जे 3 संवर्ग दिलेत एसडीओ, टीओ आणि मंडलचं, बघा हे 3 संवर्गामध्ये तुम्हाला पसंती क्रमांक द्यायचा आहे. आणि जर तुम्हाला द्यायचा नसेल तर तुम्हाला नो प्रेफरन्स या ह्याच्यावरती क्लिक करून विकल्प तुम्हाला सादर करायचा आहे. तुम्ही असं करायचं नाही की मला द्यायचंच नाही पसंती क्रमांक, तरी सुद्धा तुम्हाला नो प्रेफरन्स हा विकल्प त्या ठिकाणी तुम्हाला निवडायचा आहे. तुमच्या प्रोफाईलवर जाऊन तो लवकरात लवकर तुम्ही करावा. 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला त्याची मुदत या ठिकाणी देण्यात आलेली आहे. अधिसूचित संवर्गाकरता 1 ते 3 मधील पसंती क्रमांक निवडणारा उमेदवारांचे त्यांनी दिलेल्या पसंत क्रमांकानुसारच विचार होईल. बघा, त्यानंतर ज्या पदावर निवडी करता इच्छुक आहेत केवळ त्याच पदाकरता पसंती क्रमांक सादर करावेत. बघा, पदावरील
निवडीकरता इच्छुक नाही त्या पदाकरता नो प्रेफरन्स हा विकल्प निवडावा. संवर्गाची पसंती क्रमांक सादर केल्यानंतर डाउनलोड पीडीएफ हा पर्याय निवडून उमेदवार सादर केलेला पसंती क्रमांक जतन करून ठेवता येऊ शकतील. म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी सादर केलेला जो काही तुमचा पसंती क्रमांक आहे त्याची पीडीएफ देखील तुम्हाला ती जतन करून ठेवता येईल. ती डाउनलोड करून घ्या तुम्ही. पसंती क्रमांक सादर करणारे उमेदवार ज्या पदाकरता पसंती क्रमांक सादर करतील त्याच पदाकरता तुमचा विचार करण्यात येईल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही विहित मुदतीमध्ये म्हणजे त्यांनी जी मुदत दिली या ठिकाणी 12 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी या मुदतीत जर तुम्ही पसंती क्रमांक सादर केला नाही आणि मुदत संपल्यानंतर तुम्ही जर म्हणले मला पसंती क्रमांक सादर करायचा तर असं जमणार नाही. त्याचं कोणतंही म्हणणं ऐकून घेतलं जाणार नाही. बघा, त्यामुळे उमेदवारांनी विहित कालावधीत पसंती क्रमांक सादर केला नसेल तर उमेदवारांनी मुख्य परीक्षेच्या जाहिरातीस अधिसूचनेस अनुसरून अर्ज सादर करताना दिलेला पसंती क्रमांक समजण्यात येईल. त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्ही पसंती क्रमांक तुमचा सादर करा. जर नाहीच केला तर ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेचा फॉर्म भरत असताना जे पसंती क्रमांक दिलेत त्यानुसारच तुमचा या ठिकाणी कन्सिडर करण्यात येणार आहे काय पसंती क्रमांक. अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी काही पसंती क्रमांकाच्या बाबतीत काही सूचना यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये दिलेल्या आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जे उमेदवार या ठिकाणी निवड झालेले आहेत ज्यांचं सिलेक्शन या ठिकाणी आता ते आपल्याला जे काही कास्ट वाईज जागा आहेत त्यानुसार आपली रँक किती आहे त्यानुसार आपल्याला ते पाहता येतं. तर निवड झालेल्या विद्यार्थी मित्रांनो, तुमचं या ठिकाणी मी स्वप्नील भंडारे, लेखक पुष्पलता कृषी घटक, मनापासून अभिनंदन करतोय. मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतोय. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आता दुसरी गोष्ट, हा झाला एक भाग ज्यांची निवड झाली त्यांचा आनंद, ठीक आहे. पण ज्यांची निवड झाली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी आता नवीन 484 जागांचं मागणी पत्र या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाला वित्त विभागाच्या मागणीसाठी सादर झालेलं आहे. आणि तिथून पुढची प्रोसेस ते मान्यता घेऊन परत आयोगाला ते मागणी पत्र देणं त्या जागेचं आणि नवीन जाहिरातीसाठी आपण प्रयत्न करत आहोत. बघा, विविध माध्यमातून या ठिकाणी प्रयत्न चालू आहेत. बघा, खचून जाऊ नका, तुमची तयारी अशी कंटिन्यू चालू ठेवा. दुसरी गोष्ट, आता ही जी काय मुख्य परीक्षा झाली ही कृषी सेवाची डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची पहिलीच प्रयत्नामध्ये या ठिकाणी भरपूर जणांना यश मिळालेलं आहे. आणि आता सर्व कश पाहता हा जो रिझल्ट आहे हा रिझल्ट विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ज्यांनी रात्रंदिवस प्रयत्न केले 1-1.5 वर्षापासून या ठिकाणी झटत होते त्यांचा मेन्सला नंबर लागलेला नाही. बघा, नशीब यांचं बलोत्तर की जे पूर्व परीक्षा पास झाले आणि आता आपल्याला मेन्सला संधी भेटली. तर 1-2-3 महिने ज्यांनी तयारी केली अशांचा देखील या ठिकाणी मेन्सला नंबर लागला, मुलाखतीसाठी निवड झाली आणि ते आज रिझल्ट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असे तुरळक विद्यार्थी त्यांचं नशीब बलवत्तर, ते नशिबाने इतकं चांगलं त्यांचं म्हणावं लागेल की त्यांना या ठिकाणी नशिबाने साथ दिली आणि आज त्यांचं यश त्यांच्या मुठीमध्ये या ठिकाणी आहे आणि तो आनंद उत्सव ते साजरा करतात. तर मला हे सांगायचंय की विद्यार्थी मित्रांनो की हा जो काही कालावधी असतो, हा जी काही वेळ असते ती सगळ्यांच्या नशिबात नाही, फक्त तुमच्या नशिबात आहे. ईश्वराने तुम्हाला लढण्याची ताकद दिली आहे म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा तुम्हाला नवीन ऊर्जा, नवीन उमेदी आणि नवीन इच्छानी एक उत्साहाने तुम्हाला उभं राहायचंय. आणि येणाऱ्या जाहिरातीमध्ये तुम्हाला तुमच्या संधीचं सोनं करण्यासाठी ही संधी तुम्हाला डबल दिलेली आहे. त्यांना संधी एकदाच दिली त्यामुळे त्यांचा विषय संपला, पण पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणी या दुःखातून सावरायचंय आणि पुन्हा एकदा तुम्हाला त्या संधीचं सोनं करायचंय, कारण तुम्हाला डबल संधी मिळालेली आहे. त्यांना एकच संधी मिळाली. आता दुसरी गोष्ट, डबल संधी कुणाला आहे? ज्याची इच्छा अजूनही अभ्यास करण्याची मला यश मिळवायचे अशांसाठी, ज्यांनी यामधून माघार घेतली त्यांच्यासाठी कदापि असणार नाही. त्यामुळं पुन्हा एकदा चांगल्या जोशानं अभ्यासाला लागला, अभ्यास करा, कारण ही संधी पुन्हा पुन्हा नसते. हे तरुण वय पुन्हा पुन्हा नसतं, हे अभ्यास करण्याचं उमेदीचं वय पुन्हा पुन्हा नसतं, ही इच्छा पुन्हा पुन्हा होत नसते. कारण अभ्यास करणं ही एक ठराविक काळापुरती तुमची एक इच्छा मनामध्ये राहत असते, कारण एकदा का तो वेळ निघून गेल्यानंतर अभ्यासाची इच्छा मनामध्ये राहत नाही. ना उमेद होऊ नका, पुन्हा उठा आणि पुण्य जागे व्हा आणि पुन्हा पेटा त्या नवीन आशा, नवी ऊर्जा, नवी उमेद आणि पुन्हा तयारीला लागा. 484 जागा ची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये तुमची एक पोस्ट त्यामध्ये फिक्स करून ठेवा. त्याच्यासाठी आजपासूनच तयारीला लागा. या ठिकाणी थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.